रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय बटाट्याचा खीस। तर बटाट्याचा खीस बनवण्यासाठी मी असे बटाटे घेतलेत, मोठे 5 किलो आहे ते बटाटे। आणि आता हे बटाटे मी उकडून घेतले, 3 शिट्ट्या करून घेतल्यात कुकरला। 2.5 किलो लावायचे 2 वेळा आणि जास्त नाही शिजवायचे फुटेपर्यंत, थोडेसे 80-90% शिजवायचे। आता याची सालं काढून घेऊया आपण, अशी सगळी सालं काढून घेऊया आणि चाळणीवरती खिसून घ्या। इथं एक मी पॉलिथिन अंतरले, त्याच्यावर खिसून घेऊया। मी हे असे बटाटे सोलून घेतलेत, अजूनही सोलायचे आहेत। आता एवढे खिसून घेते, खिसणी आणि हे असं खिसायचं। थोडेसे बटाटे कच्चेच ठेवायचे, जास्त शिजलं तर मग भुगा होतो। आपण त्याच्यावर मीठ शिंपडून घेतलेलं आहे। आता ह्याला चांगलं उन्हात दिवसभर वाळवून घ्यायचं। हा तयार झाला आपला बटाट्याचा खीस, पांढरा शुभ्र असं छान। हे बघा कलर कसा एकदम पांढरा आलाय। अशा पद्धतीने बनवा। ह्याला अजून 1 दिवस वाळवायचा, हा पहिला दिवस आहे, आणि मग तळायचं। खूपच छान। आता आपण बघणार आहोत हा बटाट्याचा खीस तळून, थोडासा तळणार आहे मी अजून। त्याला 1 दिवस बऱ्यापैकी जरा सुकवायचं। तर आता आपण इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि पटकन आपण आता हे तेल जास्त गरम झालं की मग कलर थोडासा तांबूस होतो। थोडंसं तेल मीडियमच गरम करायचं। जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद केला ना तरी चालेल। हा तयार झाला आपला बटाटा खीस। याच्यावरती आपण मिरची पावडर टाकायची किंवा तळलेले भाजलेले शेंगदाणे टाकायचे। आता आपल्याला काही उपवास नाही, असंच खायचं आहे। त्यामुळे रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।